ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. 25 जानेवारी 2026 रविवारी रथसप्तमी आली आहे. सूर्यदेव जे आपल्या सर्वांना जीवन देतात, प्रकाश देतात, ते एकमात्र असे देव आहे जे आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसतात. त्यांची आपण प्रत्यक्ष पूजा करू शकतो. रथसप्तमीच्या दिवशी ऋषी कश्यप व माता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला. संपूर्ण सृष्टीला प्रकाश देणे हे सर्वात महत्त्वाचे व जिम्मेदारीचे काम सूर्यदेवांकडे दिले गेले आहे. सतत साधना करताना ते बिलकुल न थांबता चालत राहतात. एकदा असे चालता चालता त्यांचे पाय दुखू लागले. त्यांनी भगवंतांना प्रार्थना केली, मला मदत होईल असा रथ द्या. तर भगवंतांनी त्यांची प्रार्थना ऐकली. रथसप्तमीच्या दिवशी भगवंतांनी सूर्यदेवांना 7 घोडे असलेला हिरे व रत्नांनी जडलेला असा सतत निरंतर धावणारा रथ सूर्यदेवांना दिला. या दिवशी सूर्यदेव रथामध्ये बसले. माघ महिन्याच्या रथसप्तमीला सूर्यदेव रथामध्ये बसले. म्हणूनच हा दिवस अगदी पूजनीय मानला जातो. या दिवशी सूर्य उपासना करणं अधिक महत्त्वाचे मानले गेले आहे. तर या दिवशी सूर्य उपासना करण्यासाठी सूर्यदेवांना अर्घ्य देणं, दूध उतू घालवणे ही महत्त्वाची कामे केली जातात. म्हणूनच या दिवशी रथामध्ये बसलेले सूर्यदेव असे चित्र काढून त्या चित्राची पूजा केली जाते. त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी अंगणात दूध उतू घालविले जाते व नैवेद्य दाखविला जातो. त्याचबरोबर त्यांना अर्घ्य दिले जाते. अर्घ्य देण्यासाठी पाण्यामध्ये लाल चंदन, अक्षता, लाल फूल इत्यादी घालून सूर्याय नमः, ओम गृणी सूर्याय नमः अशा प्रकारे मंत्र बोलून अर्घ्य द्यायचे असते. त्यामुळे आपल्यामध्ये देखील सूर्यदेवांचे बल, तेज व प्रकाश येतो. हे जल अर्पण केल्यानंतर सूर्य गायत्री मंत्र म्हणावा. तो असा, ओम आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात. हा सूर्य गायत्री मंत्र आहे. त्याचबरोबर आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. आदित्य हृदय स्तोत्र खूप जागृत व महत्त्वाचे स्तोत्र आहे. ते कठीण असले, ज्यांना वाचता येत नाही ते ऐकू शकतात. हे स्तोत्र इतके प्रभावी आहे की त्या स्तोत्र पठण केल्यामुळे सूर्यदेवांची कृपा अधिक लवकर आपल्यावर होते. अशा प्रकारे सूर्यदेवांची पूजा करून रथसप्तमीच्या दिवशी उद्यापन देखील केले जाते. काही लोक 7 दिवस सूर्यदेवांची पूजा करतात व रथसप्तमीच्या दिवशी उद्यापन करतात. या उद्यापनाला 7 पुरणपोळ्या, शिरा व नारळ अशा प्रकारे नैवेद्य दाखविला जातो व तो नैवेद्य मुलांमध्ये वाटला जातो. सूर्यदेवांची रथामध्ये बसलेली रांगोळी काढून तिची पूजा केली जाते. दूध उतू घालविले जातात. अशा प्रकारे उद्यापन केले जाते. आपल्यावर यामुळे सूर्यदेवांची कृपा होते व आपल्या कुंडलीतील ग्रह ठीक होतात. अशा प्रकारे या रथसप्तमीच्या दिवशी पूजा केली जाते. तर याची झालेली साधना मी स्वामींचरणी आणि सूर्यदेवांच्या चरणी अर्पण करते. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः. ओम सूर्याय नमः.